महाराजासो अभियान यामध्ये शिरूरमध्ये जे शिबिर चालू आहे, या शिबिरामध्ये कृषी विभागानं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे आणि त्यामध्ये हा जो कक्ष आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आहेत, वांगे आहेत आणि डांगरसुद्धा वेगळ्या प्रकारचं जे शेतकऱ्यांनी पिकवलेले कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली. तर या ठिकाणी अनेक प्रकारचे जे चांगल्या प्रकारचे जे दर्जा या फळामध्ये असेल किंवा पालेभाज्यामध्ये असतील तो या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडं पाठीमागे या ठिकाणी कृषी विभागाचे काही जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत की नेमकी हे वैजापूर तालुक्यामध्ये अशा प्रकारचे डाळिंब देखील उत्पादन होऊ शकतं. त्यासोबतच कांदा उत्पादन देखील चांगल्या प्रकारचा दर्जाचा कांदा या ठिकाणी उत्पादन होऊ शकतो. तर अशी अनेक शेतकरी जे आहेत जे भरताचं वांगं आहेत, रानभाज्या आहेत, हे वांगे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू या ठिकाणी या शिबिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संत्रा मोसंबी आहे, ही वेगळ्या प्रकारची मोसंबी आहे आणि जे वैजापूर तालुक्यामध्ये हे पिकवलं जातं म्हणून याचं या शिबिरामधलं हे वैशिष्ट्य आहे. आणि या संदर्भात आपण पुण साहेब माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊ की हे नेमकी जे शेतकऱ्यांनी पिकवलं आहे या संदर्भात नेमकी हे उत्पादन कसं घेतलं जात आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की हे जे काही आपण आता सॅम्पल ठेवलेले आहे यामध्ये बऱ्याचशा योजना आपण कृषी खात्यामार्फत राबवत असतो. आता हे डाळिंब आहे, या ठिकाणी कांदा जर पाहिला, हा कांदा प्लॅन्टरने याची लागवड केली होती आणि एक साईज त्याच्यामध्ये लागवड दिसते तो पहा, याच्यामध्ये कांद्याची साईज असेल तर ती. त्यानंतर एक मोसंबी आहे, रेड ब्लड म्हणून व्हरायटी आहे. ते एक व्यवस्थित म्हणजे शेतकरी आपले योजनेमधून आपण त्याला दिलेले शेतकऱ्यांना या अशा पद्धतीचं एक रेड ब्लड म्हणून व्हरायटी आहे. त्यानंतर शुगरसाठी सगळ्यात चांगली आहे, शुगर ज्याच्यात असते त्याला. त्यानंतर हे जे काय वाकलीचे शेतकरी आहे जवळपास 215 रुपये किलोनी हा डाळिंब त्यांचा भाग गेलेला आहे, म्हणजे आपण योजनेतून दिलेला आहे त्यांना. त्यानंतर हे आपल्या शेडनेटमध्ये आपण जे शेडनेट जे दिलेलं आहे शेतकऱ्यांना अनुदानामध्ये, त्याच्यामध्ये हे गॅलन नावाचं जी काही व्हरायटी आहे ही त्या ठिकाणी लागवड केलेली आहे, भारतासाठी आहे ती खास. त्यानंतर हे तायवान प्यूर म्हणून आहे, तायवान पिंक म्हणून आहे. तर ही एक व्हरायटी आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे. अशा पद्धतीने हे सगळं काही कृषी विभागाच्या मार्फत आपण सगळ्यांना योजनेमधून दिलेलं आहे सगळ्या. अशा पद्धतीने आपण हे सगळं आपण हे जे वेगवेगळे शेतकऱ्यांनी पिकवलेले तुम्ही त्यांना कसं प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे की हे पिकवण्यासाठी किंवा या व्हरायटी ज्या उपलब्ध झालेल्या आहेत तर कुठून संशोधन झालेलं आहे त्या आता हे जे काही व्हरायटी आहे आपण समजा दिलेत, आता आपण सगळे फील्डवर जाऊन सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो ज्या योजना असतात आपल्या कृषी खात्याच्या. तर तेच आपल्याला त्यांना सांगत असतो का प्रोत्साहन करतो आपण शेतकऱ्यांना का तुम्ही या प्रकारची लागवड करा म्हणून. आणि आपण रोपासाठी सुद्धा त्याला अनुदान देत असतो. अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी या आहेत. तर या शिरूरच्या कॅम्पमध्ये एक वेगळेपण या कॅम्पचं म्हणावं लागेल कृषी विभागाचं. तर त्यांनी या शिबिरामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांकडून पिकवले जाणारे एक वैशिष्ट्य जे उत्पादन आहे, वेगवेगळे व्हरायटी आहेत, फळं आहेत, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक हे रानभाज्या आहेत, अळूचे पान आहेत, ते छोट्या साईजचं पान आहे आणि हे घ्या तिकडे दाखवा. तर हे गावरान याला अळूचे पानं आहेत, सेंद्रिय. अच्छा, सेंद्रिय पद्धतीने त्याची शेती केली जाते, शेती पण केली जाते किंवा घरगुती परस बागेमध्ये लावल्या जातात. आणि त्यानंतर हे आहे आपल्या रानभाज्या आहेत, तांदूळ कुंद्रा आपण म्हणतो. हे आता लोकांना माहिती नाही आता सध्याच्या लोकांना, तर ते आपण माहिती देण्यासाठी अशा रानभाज्या आहेत. पाथरी आहे, त्यानंतर माठ आहे आणि हे तरूट आहे. हे आपल्या रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत आपल्या, हे आपण खाल्ल्या पाहिजे आहारामध्ये. आणि हे डांगर आहे आपलं, काशी फळ म्हणतात आपण. हो, कोणी पिकवलं? अंकुर आलापूरवाडीचे शेतकरी आहेत आपले. तर ते आलापूरवाडीचे अर्जुन गोरखनाथ राऊत 15 रुपये किलो. तर वेगवेगळी पालेभाज्या, वेगवेगळी फळभाज्या आणि त्यासोबतच फळं देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतले कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रदर्शनाकरता मांडण्यात आलेलं आहे. संजय पगारे, राजगीर एक्सप्रेस लाईन.